आज बनवूया साताचं प्रसिद्ध असं उडदाचं घुटं. तर त्यासाठी घेतली 1 वाटी डाळ, छोटी वाटी मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ. तर ह्या डाळी सगळ्या मिक्स करून धुवून घेऊया. तर मी ते डाळी धुवून घेते. तर यामध्ये आता हळद आणि 1 चमचा तेल टाकून आपण ही डाळ शिजवून घ्यायची. कुकरला लावायची आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. यासाठी आपण मसाला बनवून घेऊया. तर इथं मिरच्या घेतल्यात. मिरच्या थोड्या जास्त घ्यायच्या. जेवढं घुटं तिखट असेल तेवढं चवीला खूप छान लागतं. तर इथे 10-15 मिरच्या घेतल्या. ते मोठं मीठ घेतलं आहे. 1 कढीपत्त्याची काडी घेतली आहे. लसूण घेतला आहे. लसूण पण भरपूर वापरायचा. खोबरं आणि कोथिंबीर आपण याचं वाटण करून घेऊया. या पद्धतीने डाळ शिजवून घ्यायची. 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या बारीक गॅसवर. तर चला आता पाणी गरम झाले. आपण यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, हिंग आणि थोडा कढीपत्ता. आता हे वाटण करून घेतलेला मसाला टाकून घेऊया. आपण चांगला तेलात भाजून घ्यायचा. भाजीला काय नसलं की आमच्या तर सातार भागात पहिल्यांदा आठवणीत येतं ते घुटं आणि आठवड्यातून एकदा तरी बनलं जातं. चवीला 1 नंबर लागतं. तर एकदा करून बघा, खाऊन बघा. आता यामध्ये हळद टाकून घेऊया. मसाला भाजून घेऊया चांगला. मसाला भाजून झाला. यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ टाकून घेऊया. आणि घुटं जास्त घट्ट नाही करायचं, पातळच ठेवायचं. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे उकळी फुटली. आपण त्यामध्ये किचन किंग मसाला टाकून घेऊया. एकदा मिक्स करून 5 मिनटं शिजवून घ्यायचं. तयार आहे उडदाचं झणझणीत घुटं.